सलग सुट्टीला देवी दर्शन आणि पर्यटनाची जोड देण्याचा ट्रेंड पर्यटक भाविकांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललाय। त्यातूनच गुरुवारपासून नाताळ निमित्त बहुतांश शाळा महाविद्यालयांना सलग 10 दिवसांची सुट्टी तसंच शासकीय सुट्टीनिमित्त श्री अंबाबाई देवी दर्शनासाठी भाविक पर्यटकांची अलोट गर्दी झाल्याचं चित्र आज दिसून आलं। गर्दीचा वाढता ओघ लक्षात घेऊन देवस्थान समितीनं दुपारी 12:30 वाजता देवीची आरती झाल्यानंतर गाभाऱ्यातील दर्शन व्यवस्था बंद केली आणि पितळी उंबऱ्यापासूनच दर्शन व्यवस्था सुरू केली। त्यामुळे भाविकांना पितळी उंबऱ्यापासून देवीच्या दर्शनावर समाधान मानावं लागलं। 2 दिवसात तब्बल 4 लाख भाविकांनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीचा समावेश होतो। यामुळे शक्तिपीठाचं दर्शन घेऊन पुण्य संचय आणि त्याच्या जोडीला पर्यटनाचा आनंद असा दुहेरी योग पर्यटक भाविकांकडून साधला जातोय। गुरुवारपासून बहुतांश शाळा महाविद्यालयांना 10 दिवसांची नाताळ सुट्टी सुरू झाली आहे। त्याचबरोबर गुरुवारी नाताळनिमित्त शासकीय सुट्टी आणि त्यानंतर वीकेंड शनिवार रविवार सुट्टीच्या मूडमध्ये शासकीय कर्मचारी आहेत। यामुळे श्री अंबाबाई देवी दर्शनासाठी गुरुवारपासूनच गर्दी वाढली आहे। गुरुवारी तब्बल 1.5 लाखाहून अधिक भाविकांनी देवी दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे, तर आज ही संख्या 2 लाखांच्या पुढे गेल्याची माहिती देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी दिली। भाविकांच्या गर्दीचा वाढता ओघ लक्षात घेऊन देवस्थान समितीनं दुपारी 12:30 वाजता देवीची आरती झाल्यानंतर गाभाऱ्यातील दर्शन व्यवस्था बंद केली आणि पितळी उंबऱ्यापासूनच दर्शन व्यवस्था सुरू केली। त्यामुळे भाविकांना पितळी उंबऱ्यापासून देवीच्या दर्शनावर समाधान मानावं लागलं। सरलष्कर भवन समोरील दर्शन रांग ओसंडून वाहत ही गर्दी जुना राजवाडा कमान क्रीडा स्तंभापर्यंत गेली होती। गुरुवारी 1.5 लाख तर आज तब्बल 2.5 लाख भाविकांनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं। भाविकांच्या वाढत्या गर्दीनं शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती। सर्व ठिकाणची पार्किंग व्यवस्थाही फुल झाली होती, तर वाहतूक कोंडीमध्ये स्थानिक नागरिकांची भर पडली। MLG हायस्कूलकडून तुळजाभवानी मंदिराकडे येणाऱ्या कॉर्नरला वाहतूक शाखेनं लोखंडी बार लावून अटकाव केलाय, तरीही दुचाकी वाहनधारक या लोखंडी बारच्या एका कोपऱ्यातून भवानी मंडपात येतच आहेत। त्याचबरोबर जुना राजवाडा पोलिसांनी विविध गुन्ह्यात ताब्यात घेतलेली वाहनंही क्रीडा स्तंभाजवळ उभी केल्यामुळे पर्यटक भाविकांना चालणं मुश्किल बनलंय। एकूणच या सर्व परिस्थितीमुळे भवानी मंडपात पार्किंगचा पुरता बोजवारा उडाल्याचं दिसून आलं। त्याच्या जोडीला भवानी मंडपात बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, स्टॉल्स, फेरीवाले, भिकारी यांचा सामना पर्यटक भाविकांना करावा लागला। त्याचबरोबर आणखी एक गंभीर समस्या म्हणजे मंदिर परिसरात कुठेही स्वच्छतागृहाची तात्पुरती किंवा कायम स्वरूपाची व्यवस्था नसल्यानं भाविकांची मोठी कुचंबणा होतीये। सध्या श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवण्याचं नियोजन करण्यात आलंय। हा आराखडा पूर्ण झाल्यावर भाविकांची संख्या याहीपेक्षा वाढणार असल्यानं होणाऱ्या गर्दीचं तसंच त्यांना पुरेशा नागरी सुविधा देण्यासाठी आत्तापासूनच काटेकोरपणे नियोजन करणं गरजेचं असल्याचा धडा दिवसेंदिवस होत असलेल्या उच्चांकी गर्दीनं घालून दिलाय।